हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी। आज आपल्याकडे कॅरी सीएनजी गाडी आली, इथं आपल्याला क्लच प्लेट टाकायचे। चला तुम्हाला दाखवतो कसं टाकायचं क्लच प्लेट। सर्वात पहिले तुम्हाला जॉईंटचे बोल्ट लूज करून घ्यायचे। 14चा बॉक्स लावायचा चारीकडे, ह्या साईडला एक आहे, ह्या साईडला एक आहे, वरती बसू शकता, ह्या साईडला एक आणि ते बाजूला पण एक आहे। चारी नट आपल्याला लूज करून घ्यायचे। सगळ्यात पहिले आपण स्टार्टर काढणार आहे। हे बघू शकता मेन बोल्ट आहे, इथं मेन चाकी आहे स्टार्टरची, 12ची चाकी आहे, हे आपल्याला लूज करायचे। सॉकेट बाहेर घ्यायचं, मग 12चे 2 नट ह्या साईडला एक आणि पलीकडच्या साईडला बरोबर लेंथला आहे, हे दोन्ही नट आपल्याला बाहेर घ्यायचे। स्टार्टर तर आपला बाहेर येईल। हे बघू शकता स्टार्टर काढला। आता आपण आर्थिंगचा बोल्ट काढणार आहे 12चा, मग हा 14चा बोल्ट लूज करणार आहे आपण। हे असं आपल्याला बोल्ट लूज करून घ्यायचे आहेत। हा जो नट दिसतो आपण लूज करायचं, सगळे सॉकेटला अटॅच येतो नट। ते नट काढले की आपलं वायरिंग थोडंसं सुट्ट होईल। मग तुम्हाला हा सॉकेट पण काढायचा आहे। मग आपल्याला हे दोन्ही गिअर वायर बाहेर काढायचे आहेत। थोडं कटवावं लागेल तुम्हाला स्क्रूड्रायव्हर टाकून, नाही तर हे दोन्ही वायर काढल्यानंतर मग ह्याला वरती अटॅचचे 2 बोल्ट आहेत 12चे, या साईडला या साईडला, त्या साईडला आणि ह्या साईडला दोन्ही बोल्ट उघडायचे आपल्याला। मग असं तुम्हाला गिअरच्या पट्टीचे जेव्हा नटं लागलेले ते आपण असे लूज करून घ्यायचे आपल्याला दोन्ही। हे बघू शकता सगळे गिअर वायर आणि सॉकेट आपण आणि पट्टी पण काढली आहे। आता हे बघू शकता या साईडला वायर गेलेली आहे, ही जी वायर दिसते हे पण आपल्याला सॉकेट काढायचं आहे। 1 किलोमीटरचं सॉकेट आहे, आरामशीर काढायचं तुम्हाला सॉकेट, बरोबर थोडं प्रेस करून काढायचं आहे। असं तुम्हाला दाबून साईडला काढायचं, वायर सगळे साईडला ठेवायचे। हे बघू शकता यासाठी सगळे नट लूज झालेत आपल्याला। आता मेन 14चा बोल्ट लूज करायचा आहे इकडचा, आवाला पण नट आपल्याला लूज करायचा। असं आपल्याला 14चा बोल्ट पण वरचं लूज करून घ्यायचं आहे, पूर्ण बाहेर घ्यायचं आहे 14चा बोल्ट हावाला। मग आपल्याला एक क्लच वायर कटून बाहेर घ्यायचं, साईडला असं साईडला घ्यायचं आहे। एक क्लच सेटिंग आहे, थोडी लूज करून आपल्याला वायर बाहेर घ्यायचं आहे, असं लूज करायचं। मग ह्याला थोडंसं बाहेर ओढून घ्यायचं असं। मग आपल्याला हा 14चा बोल्ट लूज करून घ्यायचा आहे। वरती हा साईडला आतमधल्या साईडला 14चा बोल्ट आहे, ते पण आपल्याला लूज करून दोन्ही बाहेर घ्यायचे। हे असं लूज करून घ्यायचं आपल्याला, असं पूर्णच बाहेर काढून घ्यायचं आपल्याला बोल्ट। मग आपल्याला एकदा चेक करायचे आहेत कुठं नट बोल्ट लूज राहिलेत का, कुठं राहिलेत का, सॉकेट बिकेट कुठले। आपण सगळीकडे चेकिंग करून झाले आपलं, कुठले स्क्रू आणि नट नाही राहिलेत। मग आपल्याला हा 14चा बोल्ट मेनवाला फाउंडेशनला लागलेला हा लूज करून घ्यायचा आपल्याला। हे असं आपल्याला लूज करून घ्यायचं आहे 14चा बोल्ट। असं 14चा बोल्ट तुम्हाला लूज करून घ्यायचा, बाहेर काढून घ्यायचं तुम्हाला। मग आपल्याला हे असं कटून थोडंसं बाहेर घ्यायचं उचलून। हे असं गिअरबॉक्स तुम्हाला कटून बाहेर घ्यायचं आहे। सावकाशपणे खाली ठेवायचं तुम्हाला गिअरबॉक्स। हे बघू शकता बेरिंग पण गेली आहे जी सगळी गंजली, याचा आवाज यायला लागला आहे। आता आपण क्लच प्लेट उघडणार आहे। हे दिसतं क्लच प्लेट आपण उघडणार आहे। 12चे बोल्ट त्याचे आपल्याला 12चे बोल्ट लूज करून घ्यायचे। आता आपल्याला क्लच प्लेट उघडायची त्याची, 12चा रिंग नाही तर 12चं बॉक्सने आपल्याला असं टॅप करायचं। थोडंसं असं लूज झालं आहे, सगळं आपल्याला लूज करून घ्यायचं। कॅरी सीएनजीचं क्लच प्लेट उघडून झालं आहे आपलं। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा।